आणि एबीपी माझाच्या बातमीनंतर बीडच्या अंबाजोगाईतील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीची बिलं थांबवण्यात आली असून एजन्सी ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे। एझिथ्रोमायसिन गोळ्यांचे नमुने मागच्या वर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते आणि याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला। यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलं। कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25,000 गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता। मात्र तपासाअंती या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली। या प्रकरणी औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर शासकीय रुग्णालयाकडून द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण ही एफडीआयलाही कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधं घ्यायची स्टॉप केली आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणि यापुढे औषधं घ्यायचे नाही असं मी ठरवलेलं आहे। आणि सध्या त्याबद्दलची एन्क्वायरी द्विसदस्यीय चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशीमधून समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।